आज 15/6/2022ची मुरली आहे. आजच्या मुरलीचा सार आहे, गोड मुलांनो, तुम्हा सर्वांची ही वानप्रस्थ अवस्था आहे. घरी परत जायचे आहे, म्हणून बाबा आणि घराची आठवण करा. पावन बना, सर्व विकर्मांची खाती नष्ट करा. आजचा प्रश्न आहे, बाबाच मुलांना कोणता धीरज देतात? उत्तर आहे, मुलांनो, आता या रुद्र ज्ञान यज्ञामध्ये अनेक प्रकारची विघ्ने पडतात, परंतु तुम्ही धैर्य धरा. जेव्हा तुमचा प्रभाव वाढेल, झुंडच्या झुंड यायला लागतील, तेव्हा सर्वजण तुमच्या समोर येऊन माथा टेकवतील. बंधनामध्ये असणाऱ्यांची बंधने नष्ट होतील. जेवढी तुम्ही बाबांची आठवण कराल, तेवढी बंधने नष्ट होत जातील. तुम्ही विकर्माजीत बनत जाल. गीत आहे, भोलेनाथ से निराला. ओम शांती. भोलानाथ सदैव शिव यांनाच म्हणतात. शिव शंकर मधील फरक तर तुम्हाला चांगल्या रीतीने समजलेलाच आहे. शिव तर उच्च ते उच्च मूळ वतनमध्ये राहणारे आहेत. शंकर तर आहेत सूक्ष्म वतनवासी. त्यांना भगवान कसे म्हणू शकणार? उच्च ते उच्च ठिकाणी राहणारे एक बाबाच आहेत. त्यानंतर दुसऱ्या तबक्यावर म्हणजेच मजल्यावर आहेत 3 देवता. ते आहेत श्रेष्ठ ते श्रेष्ठ निराकार बाबा. शंकर तर आकारी आहेत. शिव आहेत भोलानाथ, ज्ञानाचे सागर. शंकराला ज्ञानाचे सागर म्हणू शकत नाहीत. तुम्ही मुले जाणता, शिवबाबा भोलानाथ येऊन आमची झोळी भरतात. आदी मध्य अंताचे रहस्य सांगत आहेत. रचता आणि रचनेचे रहस्य खूप सोपे आहे. मोठमोठे ऋषी मुनी सुद्धा या साध्या गोष्टींना जाणू शकत नाहीत. जर ते रजोगुणी जाणत नव्हते तर तमोगुणी मग कसे जाणतील? तर आता तुम्ही मुले बाबांच्या सन्मुख बसले आहात. बाबा अमरकथा ऐकवत आहेत. हा तर मुलांना निश्चय आहे की बरोबर आमचे बाबा म्हणजे शिवबाबा खरी खरी अमरकथा ऐकवत आहेत. यामध्ये कोणताही संशय असता कामा नये. कोणी मनुष्य आम्हाला हे ऐकवत नाहीत. भोलानाथ आहेत. शिवबाबा म्हणतात, मला आपले शरीर नाही, मी आहे निराकार. पूजासुद्धा मज निराकाराचीच करतात. शिवजयंतीही साजरी करतात. आता बाबा तर आहेत जन्म मरण रहित. ते आहेत भोलानाथ. जरूर येऊन सर्वांची झोळी भरतील. कशी भरतात हे देखील तुम्ही मुलेच समजता. अविनाशी ज्ञान रत्नांनी झोळी भरतात. हेच असे ज्ञान आहे जे ज्ञानसागरच येऊन देतात. गीता तर तीच आहे, परंतु संस्कृत श्लोक तर नाहीत. भोळ्या माथा संस्कृत वगैरे काय जाणणार? त्यांच्यासाठीच तर भोलानाथ बाबा येतात. या माता तर बिचाऱ्या घरकामामध्येच असतात. ही तर आता फॅशन आल्यामुळे नोकरी करतात. आता बाबा मुलांना श्रेष्ठ ते श्रेष्ठ अभ्यास शिकवत आहेत. ज्या पूर्वी काहीही शिकलेल्या नव्हत्या, त्यांच्यावर बाबांनी प्रथम हा ज्ञानाचा कलश ठेवलेला आहे. तसे तर भक्तिणी सीता तर सर्वजणच आहेत. राम आलेला आहे रावणाच्या लंकेतून मुक्त करण्यासाठी, म्हणजेच दुःखातून मुक्त करण्यासाठी. मग तर बाबांसोबत घरीच जाणार, अजून कुठे जाणार? आठवणही घराची करतात की आम्हाला दुःखातून मुक्ती मिळावी. मुले जाणतात, मध्यंतरी कुणालाही मुक्ती मिळू शकत नाही. सर्वांना तमोप्रधान बनायचेच आहे. मुख्य जे फाउंडेशन आहे ते जळून जाते. तो धर्मच प्रायः लोप होऊन जातो. बाकी काही चित्रे वगैरे राहतात. लक्ष्मी नारायणाचे चित्रही नाहीसे झाले तर यादगार कसे मिळेल? बरोबर जाणतात, देवी देवता राज्य करत होते. त्यांची चित्रे सुद्धा आजही आहेत. मुलांना यावर समजवायचे आहे. तुम्ही जाणता, लक्ष्मी नारायण लहानपणापासून राजकुमार राजकुमारी राधा कृष्ण होते. नंतर महाराजा महाराणी बनतात. ते आहे सतयुगाचे मालक. देवता कधी पती दुनियेमध्ये पाय ठेवू शकत नाही. श्रीकृष्ण तर आहेच वैकुंठाचा राजकुमार. मग तो गीता तर ऐकवू शकणार नाही. चूक देखील किती मोठी केली आहे.
कृष्णाला भगवान म्हटले जाऊ शकत नाही, तो तर मनुष्य आहे. देवी देवता धर्माचा आहे. खरे तर देवता ब्रह्मा विष्णू शंकर तर सूक्ष्म वतनमध्येच राहतात. येथे मनुष्य राहतात. मनुष्यांना सूक्ष्म वतनवासी म्हणू शकत नाहीत. ब्रह्मा देवताय नमः, विष्णू देवताय नमः म्हणतात ना, तो आहेच देवी देवता धर्म. श्री लक्ष्मी देवी, श्री नारायण देवता. मनुष्यांना 84 जन्म घ्यावे लागतात. आता तुम्ही मुले जाणता, मुळातच आपण देवता धर्माचे होतो. तो धर्म खूप सुख देणारा आहे. असे कुणी म्हणू शकत नाही की तेथे आम्ही का नाही. हे तर जाणता ना की तिथे फक्त एकच आदि सनातन देवी देवता धर्म होता. नंतर मग इतर धर्म नंबरवार येतात. हे तुम्ही मुले समजावू शकता. हे अनादी पूर्वरचित खेळ म्हणजेच नाटक आहे. त्यामध्ये पुन्हा सतयुग असेल. भारतामध्येच असणार आहे, कारण भारतच अविनाशी खंड आहे. त्याचा विनाश होत नाही, हेही समजवावे लागते. बाबांचा जन्मसुद्धा इथेच होतो. त्यांचा आहे दिव्य जन्म, जो मनुष्याप्रमाणे नाही. बाबा आलेले आहेत बाहेर काढण्यासाठी. तुम्ही फक्त बाबांची आणि घराची आठवण करा, तर तुम्ही राजधानीमध्ये याल. हे तर आसुरी राजस्थान आहे. बाबा घेऊन जातात दैवी राजस्थानमध्ये. बाकी काही त्रास देत नाहीत. फक्त बाबा आणि वारशाची आठवण करायची आहे. हा आहे अजपाजाप. तोंडाने काहीही म्हणायचे नसते. सूक्ष्ममध्ये पण काही बोलायचे नाही. शांतीमध्ये राहून घर बसल्या बाबांची आठवण करायची आहे. बंधन असलेल्या सुद्धा घरी बसून ऐकतात. परवानगी मिळत नाही. हो, घरी बसून फक्त पवित्र राहण्याचा प्रयत्न करा असे सांगा. आम्हाला स्वप्नामध्ये आदेश मिळतो की पवित्र राहा म्हणून. आता मृत्यू समोर उभा आहे. तुम्ही आत्ता वानप्रस्थ अवस्थेमध्ये आहात. वानप्रस्थमध्ये कधी विकारामध्ये जाण्याचा विचार थोडेच येतो. आता बाबा साऱ्या दुनियेसाठी म्हणतात, सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे. सर्वांना परत जायचे आहे, तर घराची आठवण करायची आहे. पुन्हा यायचे सुद्धा भारतामध्येच आहे. तोंड तर घराकडेच असेल ना. मुलांना अजून कोणताही त्रास दिला जात नाही. खूप सहज आहे. घरी बसून भले भोजन बनवा शिवबाबांच्या आठवणीमध्ये. घरी भोजन बनवता तर पतीची आठवण राहते ना. बाबा म्हणतात, हे तर पतींचेही पती आहेत. त्यांची आठवण करा, ज्यामुळे 21 जन्मांसाठी वारसा मिळतो. बरे, कोणाला परवानगी मिळत नाही तर तिथे राहूनच बाबा आणि वारशाची आठवण करा. स्वतःची तरी सुटका करून घ्या. बाबांकडून पूर्ण वारसा घेऊ शकता. हळूहळू तुमची सुटका तर होणारच आहे. हो, रुद्र ज्ञान यज्ञामध्ये विघ्न जरूर पडतात. शेवटी जेव्हा तुमचा प्रभाव निघेल तर तुमच्या पाया पडत राहतील. विघ्न तर पडतच राहणार. यामध्ये धीर धरायचा आहे. उतावळे व्हायचे नाही. घरी बसून पती वगैरे मित्रसंबंधींना एकच गोष्ट समजवा की बाबांचा आदेश आहे. माझी आठवण करा, वारसा घ्या. कृष्ण तर असू शकत नाही. बाबांचीच आठवण करायची आहे. बाबांचाच परिचय द्यायचा आहे, जेणेकरून सर्वजण जाणतील की आमचे बाबा शिवबाबा आहेत. ती आठवणही चांगल्या रीतीने होऊ शकेल. थोड्या वेळेसाठी हे बंधन मारझोड आहे. पुढे जाऊन हे सर्व बंद होईल. काही आजार असतात जे पटकन बरे होतात. काही वर्ष 2 वर्षही चालतात. यावर उपाय देखील हाच आहे. बाबांची आठवण करत करत बंधन नष्ट होतील. यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये धैर्य पाहिजे. बाबा म्हणतात, जेवढी तुम्ही आठवण कराल तेवढी विकर्म विनाश होतील. बुद्धी आलिप्त होत राहील. ही विकर्मांची बंधने आहेत. विकारालाच नंबर 1 विकर्म म्हटले जाते. आता तुम्ही विकर्माजीत बनत आहात. विकर्माजीत आठवणीनेच बनता. सर्व खाती नष्ट होतील. मग पुन्हा सुखाचे खाते सुरू होईल. व्यापाऱ्यांसाठी तर खूप सहज आहे. समजतात की जुने खाते नष्ट करून पुन्हा नवीन खाते सुरू करायचे आहे. आठवण करत राहाल तर जमा होत जाईल. आठवण नाही केली तर जमा कसे होणार? हाही व्यापार आहे ना. बाबा तर काही त्रास देत नाहीत.
धक्के वगैरे काही खायचे नाहीत, ते तर जन्मजन्मांतर खातच आलेले आहेत. आता सत्य बाबा किती चांगल्या रीतीने समजावतात. ईश्वरच सत्य सांगतात, बाकी सर्व आहेत खोटे. फरक पहा, बाबा काय समजवतात आणि मनुष्य काय समजवतात. हा आहे ड्रामा. परत असेच होणार आहे. तुम्ही आता जाणता, आम्ही श्रीमतावर चालल्याने सद्गतीला प्राप्त करतो, नाही तर तेवढे उच्च पद मिळणार नाही. तुम्ही निमित्त बनता स्वर्गामध्ये जाण्यासाठी. तेथे काही विकर्म होत नाहीत, येथेच विकर्म होते तर सजा सुद्धा भोगावी लागते. जे श्रीमतावर चालत नाही त्यांना तर काय म्हणावे, नास्तिक. भले जाणतात बाबा आस्तिक बनवतात, तरीही त्यांच्या मतावर चालत नाहीत तर नास्तिक झाले ना. जाणतात सुद्धा की शिवबाबांच्या श्रीमतावर चालायचे आहे, परंतु जाणत असून देखील चालत नसतील तर त्यांना काय म्हटले जाईल. श्रीमत आहे श्रेष्ठ बनण्याची. सर्वात श्रेष्ठ ते सद्गुरू आहेत. बाबा मुलांना सन्मुख समजावतात. कल्पकल्प समजवले होते. बाकी शास्त्र तर सर्व भक्ती मार्गाची आहेत. अनेक ढेरच्या ढेर शास्त्र आहेत. शास्त्रांचाही खूप मान ठेवतात. जसे शास्त्रांची परिक्रमा करतात, तसे चित्रांच्या भोवतीही परिक्रमा करतात. आता बाबा सांगतात, या सर्व गोष्टींना विसरून जा. एकदम बिंदू म्हणजेच झिरो बना. बिंदी लावा. इतर कोणत्याही गोष्टी ऐकू नका. वाईट ऐकू नका, वाईट पाहू नका, वाईट बोलू नका. एक बाबांशिवाय दुसऱ्या कुणाचेही काही ऐकू नका. अशरीरी बना. बाकी सर्व काही विसरून जा. तुम्ही आत्मा शरीराद्वारे ऐकता. बाबा येऊन ब्रह्माद्वारे समजावतात. मुलांना सद्गतीचा रस्ता दाखवतात. जरी यापूर्वीही किती प्रयत्न केले, परंतु मुक्ती, जीवनमुक्ती कोणी प्राप्त करू शकले नाही. कल्पाचे आयुष्यसुद्धा खूप मोठे केले आहे. ज्याच्या नशिबामध्ये असेल तेच ऐकणार. नशिबामध्ये नसेल तर येणारही नाहीत. येथेही नशिबाची गोष्ट आहे. बाबा किती सहज समजावतात. काही जण म्हणतात आमचे तोंड उघडत नाही. अरे किती सहज गोष्ट आहे. बाबा आणि वारशाची आठवण करा. त्याला संस्कृतमध्ये म्हटले जाते मनमना भव. शिवबाबा आहेत सर्व आत्म्यांचे पिता. कृष्णाला पिता म्हणू शकत नाही. ब्रह्माही पिता आहेत साऱ्या प्रजेचे. आत्म्यांचे पिता मोठे की प्रजेचे पिता मोठे. मोठ्या बाबांची आठवण केल्याने प्रारब्ध स्वर्गाचा वारसा मिळेल. पुढे जाऊन तुमच्याकडे खूप जण येतील. जातील कुठे? येत राहतील. जेथे खूप लोक जातात तर एकमेकांना पाहून भरपूर येऊ लागतात. तुमचीही वृद्धी होत राहील. विघ्ने कितीही आली तरी त्या खिटपीटमधून पास होऊन आपली राजधानी स्थापन करायची आहे. रामराज्य स्थापन करत आहात. रामराज्य आहे नवीन दुनिया. तुम्ही जाणता आम्ही आपल्याच तन मन धनाने श्रीमतावर भारताला स्वर्ग बनवत आहोत. कोणालाही पहिले हे विचारा की परमपिता परमात्म्याशी तुमचा काय संबंध आहे. प्रजापिता ब्रह्माशी काय संबंध आहे. ते आहेत बेहदचे बाबा. पुन्हा आहे वंशावली. एकातूनच निघालेली आहे ना. परमपिता परमात्म्याने प्रजापिता ब्रह्माद्वारे सृष्टी रचली, अर्थात पतितापासून पावन बनवले आहे. दुनिया काहीच जाणत नाही की आम्हीच पूज्य होतो, आम्हीच पुजारी झालो. गातात सुद्धा, परंतु तरीही ते ईश्वरासाठी म्हणतात. जर ईश्वरच पुजारी बनले तर पूज्य कोण बनवणार हे सुद्धा विचारायला पाहिजे. मुलांना हमसोचा अर्थ समजावला आहे. आम्हीच शूद्र होतो, आता पुन्हा देवता बनत आहोत. चक्राची आठवण तर करू शकता ना. गायनही आहे. फादर शोज सन, सन शोज फादर. म्हणजेच वडील मुलांना प्रत्यक्ष करतात, मुलगा वडिलांना प्रत्यक्ष करतो. अच्छा, गोड गोड खूप वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादांची स्नेहपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सार आहे. पहिला पॉइंट आहे
हुशार व्यापारी बनून जुनी सर्व खाती नष्ट करून सुखाचे खाते सुरू करायचे आहे. आठवणीमध्ये राहून विकर्मांच्या बंधनांना नष्ट करायचे आहे. धीर धरायचा आहे, उतावळे बनायचे नाही. दुसरा पॉइंट आहे, घरामध्ये भोजन बनवताना प्रत्येक कर्म करताना बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे. बाबा जे अविनाशी ज्ञानरत्न देतात त्यांनी आपली झोळी भरून इतरांना दान करायचे आहे. आजचे वरदान आहे, साक्षी बनून मायेच्या खेळाला मनोरंजन समजून पाहणारे मास्टर रचयिता भव. साक्षी बनून मायेच्या खेळाला मनोरंजन समजून पाहणारे मास्टर रचयिता भव. स्पष्टीकरण आहे, माया कितीही रंग दाखवू, मी मायापती आहे. माया रचना आहे, मी मास्टर रचयिता आहे. या स्मृतीने मायेचा खेळ पहा. खेळामध्ये हार खाऊ नका. साक्षी बनून मनोरंजन समजून बघत जा तर 1 नंबरमध्ये याल. त्यांच्यासाठी मायेची कोणतीही समस्या वाटणार नाही. कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही. सदा साक्षी आणि सदैव बाबांसोबत या स्मृतीनेच विजयी बनाल. बोधवाक्य आहे, मनाला शीतल, बुद्धीला दयावान आणि मुखाला मृदू म्हणजेच गोड बनवा. अच्छा. ओम शांती.